तर मित्रांनो सध्या आलेलो आम्ही नाश्ता करायला इथे। आज आमचा किती दिवस आहे आपला? तिसरा आज तिसरा दिवस आहे खाली तिरुपतीमध्ये। आणि आज बाकीचा इथचा परिसर फिरणार आहोत, बघतो काय नाही। नाश्ता ऑर्डर केलेला आहे, नाश्ता आलेला आमचा इडली वडा। चला भेटू मग नाश्ता झाल्यावर। राम राम मित्रांनो, आज आमचा तिसरा दिवस आहे इथे तिरुपती येथे। आणि सध्या आम्ही आलेलो आहोत एका तीर्थक्षेत्रावर ज्याचे नाव आहे श्री कालहस्तेश्वर मंदिर। तर दर्शन वगैरे झालेलं आहे आमचं। आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नव्हते, तर आता व्हिडिओ वगैरे बनवून तुम्हाला दाखवतो। तर सध्या एक सांगायचं म्हणजे असं की या मंदिराचा इतिहास असा आहे की श्री म्हणजे कातिंग, ज्याला आपण स्पायडर म्हणतो, आणि काला म्हणजे साप, आणि हस्ती म्हणजे हत्ती। तर या तिघांनी शिवाची आराधना केली आणि खुश होऊन, म्हणजे त्यांच्यावर प्रसन्न होऊन महादेवाने त्यांना वरदान दिलं की त्यांचं नाव वायूसोबत जोडलं जाईल आणि अनंत कालासाठी लक्षात ठेवण्यात येईल। तर असा काहीचा इथं इतिहास आहे, म्हणजे लोकांची मान्यता आहे। आणि दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे तसं। तर चला आता दुसऱ्या स्पॉटवर जाऊ, इथून जवळच आहे। राम राम मित्रांनो, तर सध्या आम्ही आलेलो आहो परशुरामेश्वर टेम्पल। आणि एक महादेवाचं मंदिर आहे। इथे येऊन एक गोष्ट माहीत पडली आम्हाला की हे जे इथे जे शिवलिंग आहे ते वन ऑफ द ओल्डेस्ट शिवलिंगमध्ये आहे, म्हणजे सेकंड ओल्डेस्ट शिवलिंग आहे, जे की ASIच्या नुसार इसवी सन 2 किंवा 3 मध्ये बनलेला आहे, म्हणजे बनवलेला आहे। त्याच्यानंतर 15व्या शतकात या मंदिराची निर्मिती झालेली आहे। 15व्या शतकात 15व्या शतकात या मंदिराची निर्मिती झालेली आहे। आणि आज एवढं जुनं शिवलिंग आम्हाला पाहायला भेटलं, म्हणजे जे बाकी आपण शिवलिंग बघतो त्यापेक्षा टोटली वेगळं शिवलिंग आहे, टोटली वेगळं। तर आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे, मी तुम्हाला दाखवू शकत नाही, पण मी याचा फोटो टाकून दिले, एक तुम्ही बघून घ्या। आणि जर कधी वेळ भेटला तर नक्की या इथं दर्शनाला। इथं गर्दी नाही, काही नाही, मोकळा परिसर आहे। आणि एवढं काही फेमस मंदिर नाही आहे, पण जे हिस्ट्री आहे तर ते म्हणजे इथं आल्यावर आम्हाला माहीत पडली असं काहीचं आहे म्हणून। तर कधी चान्स भेटला तर नक्की या, इथं भेट द्या। चांगलं मंदिर आहे, परिसर चांगला आहे, शांत आहे। आणि जे शिवलिंग आहे तर ते शिवलिंग असं आतमध्ये असल्यासारखं आहे थोडं। आणि असं म्हणतात की इथून डायरेक्ट अभिषेक होतो शिवलिंगाचा। इथे साईडला जी नदी आहे त्या नदीच्या पाण्याने इथं डायरेक्ट अभिषेक वगैरे होतो। तर असं काहीचं मंदिर आहे जे आम्हाला आज इथे पाहायला भेटलं। आणि खूप शांततेत दर्शन झालं, गर्दी मुळीच नाही इथे। तुम्हाला बाकी परिसर दाखवतो, बघून घ्या। तर हे असं काहीचं मंदिर आहे आणि इथून एंट्रन्स
ह्याच्या पलीकडल्या साईडे 1-2 मंदिर आहेत, तिकडे कॅमेरा आउट नाही आहे. आणि बस बाकी छोटंसं मंदिर आहे, बाकी काही विशेष इथे नाही आहे. फक्त याची विशेषता एवढीच की जे शिवलिंग इथे आहे ती युनिक आहे. तर तिरुपतीला आल्यावर या मंदिराबद्दल तुम्हाला कोणी सांगणार नाही. आम्ही ऑटो करून श्रीकालहस्ती मंदिरावर जेव्हा गेलो तर तिथं गेल्याच्या नंतर तिथून वापस येताना आम्हाला आमच्या ड्रायव्हरने सांगितलं की असं असं मंदिर आहे आणि वन ऑफ द ओल्डेस्ट शिवलिंग तिथे आहे. तर मग म्हटलं चला तिथं जाऊन बघू. तर इथं येऊन बघितलं, खूप भारी मंदिर आहे. आणि मेन म्हणजे इतिहास खूप याचा आम्हाला आवडला की असं असं मंदिर आहे, वन ऑफ द ओल्डेस्ट, आणि चान्स गमवायला नाही पाहिजे म्हणून आलो इथे. आता दर्शन वगैरे झालं, आता निघतो पुढच्या स्पॉटसाठी. तर भेटू तिथे. तर मंडळी, आता आम्ही आलेलो आहोत कपिलेश्वर स्वामी मंदिरात आणि खूपच सुंदर असा परिसर इथचा आहे, खूपच मनमोहक आहे. तुम्हाला दाखवतो. इकडनं मंदिराची एंट्री होते आणि एंट्री होताच स्ट्रेट जर बघितलं तिकडे खूप मोठंसं कुंड आहे आणि हा इथे धबधबा आहे. सध्या इथे पाणी नाही, पावसाळ्यात खूप मोठा धबधबा इथून वाहत असतो आणि ते सगळं पाणी इथे जमा होतं. तर असा काहीसा मनमोहक परिसर इथचा आहे, बघू शकता तुम्ही. तर मंडळी तुम्ही बघू शकता त्या धबधब्याहून पावसाळ्यात जेव्हा पाणी खाली पडतं कुंडात आणि कुंड ओव्हरफ्लो होतो, तर इथनं त्या कुंडातलं पाणी बाहेर येतं आणि इकडून त्याचा आउटलेट काढलेला असं या मार्गे पाणी बाहेर काढून दिलं जातं. अशी काहीशी सिस्टीम इथे बनवलेली आहे. तर मित्रांनो, कपिलेश्वर स्वामी मंदिर इथे आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन अतिशय शांतपणे झालं, गर्दी मुळीच नाही. आणि काहीतरी कार्यक्रमानिमित्त आतमध्ये तयाऱ्या चालू आहेत बऱ्याच जोराशोराने. तर हा आजचा शेवटचा स्पॉट होता. दर्शन आमचं झालेलं आहे आणि आता इथून थेट आम्ही जाणार रेल्वे स्टेशनला पुढच्या प्रवासासाठी. तर पुढचा प्रवास तिरुपतीपासून कोल्हापूरचा आहे. तर मित्रांनो, तिकीट आमची बुक झालेली आहे. रात्री 9:30ची आमची ट्रेन आहे आणि सध्या आम्ही बसलेलो जेवायला पंजाबी ढाबा, ओल्डी पंजाबी ढाबा येते. आणि तुम्हाला प्लॅटर दाखवतोच काय काय कसं कसं आहे, बघून घ्या. भेटू जेवण झाल्यावर.